नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर MPSC आता सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम घेणार आहे, अजून एक्झाम पॅटर्न नाही आलेला, नेमका आम्ही अभ्यास काय करावा आम्हाला समजत नाहीये. तर एकदम परफेक्ट प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे. आता सिलेबस प्रिडिक्शनचा एक अंदाज देणार आहे, पण आता एक्झॅक्ट अंदाज द्यायच्या भानगडीत म्हणजे तुम्ही अजून एक्झॅक्ट दिला तुम्ही अजून पॅनिक व्हाल किंवा तुम्हाला कळणारच नाही काय करायचंय. पण एक अंदाज सांगतो, ओके. आणि दुसरी गोष्ट सांगतो की नेमकं काय करायचंय एक्झाम पॅटर्न येईपर्यंत, ही गोष्ट लक्षात ठेवा, ओके. एकदम 100% सांगायला गेलं तर त्याला वेळ लागेल, सिलेबस कसा काय असेल आणि तुम्ही अजून पॅनिक व्हाल. पण प्रॅक्टिकली सोल्युशन सांगतो, जेव्हा एक्झाम पॅटर्न येईल तेव्हा तुम्हाला ह्या केलेल्या अभ्यासाचा लॉस होणार नाही, त्याचा 100% फायदा होईलच. असंच जबरदस्त पॅटर्न सांगतो. बघा, चला पहिल्यांदा आपण पॅटर्न बद्दल बोलूयात आणि नंतर प्रॅक्टिकल अभ्यास कसा करायचा आहे त्या दोनच गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ओके. जास्त आपण बोलणार नाही आहोत. आता जे बिलीपच्या हे जे सिलेबस आलेला आहे पेपर 1, 2 तुम्ही बोलतोय शेवटचं, बिलीपची जी एक्झाम आहे त्यासाठी पेपर 1 आणि 2 आहे. तर असे भरपूर जण म्हणतात की आता हे सरळ सेवेचा सिलेबस आहे, तसं नाहीये. ते बिलीपची पदं ग्रुप सी मधून भरली जात नव्हती, विद्यार्थी जॉईन करत नव्हते, ते मुंबईचं होतं म्हणून पोस्टिंग, त्याच्यामुळे ती वेगळी भरती केलेली आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं. आणि ती वेगळी भरती केलेली जात आहे कारण की विद्यार्थी ग्रुप सी मध्ये जॉईनच करत नव्हते, त्या जागा तशाच रिकाम्या राहत होत्या, त्यांना कामाला माणसं भेटत नव्हते. हे प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळं पेपर 1, 2 राहील का असं याच्या भानगडीत पडू नका. बी प्रॅक्टिकल राहा. जो प्रॅक्टिकल राहील जेव्हा एक्झाम पॅटर्न येईल तेव्हा त्याचा अभ्यास केलेल्या अभ्यासाचा 100% फायदा होणार आहे. आता इथे भरपूर जणांचा वेळ जातो की एक्झाम पॅटर्न काय असेल. तर इकडे बघा, स्पष्ट सांगतो, कुठे आपण काही लपवालपी करत नाही, जे आहे ते प्रॅक्टिकल समोर आहे तुमच्या. एक पॅटर्न सरळ सेवेचा उचलून धरू शकतात, एक किंवा मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि GS असं स्पष्ट करू शकतात, एक, ओके. मराठी 25 प्रश्न हे प्रश्नाच्या बाबतीत इकडे तिकडे होऊ शकतं, हा एक पॅटर्न ठेवू शकतात, ओके. दुसरं करू शकतात ह्या मराठी इंग्लिशमध्येच, या 3 मध्येच काहीतरी कमी जास्त करू शकतात आणि GSचं वाढू शकतात. आता त्याच्यात काही तांत्रिक पण पद्धती घेणार आहेत, त्याच्यामुळं हे GS अजून 15-15 करून, म्हणजे अजून इथे लिहिलं नाही मी, इथं वाटलं अजून करू शकतो, 15-15 करून टेक्निकल वेगळं करू शकतात. म्हणजे याच्यात पण GS जास्त ठेवू शकतात, याचं 20-20 करून 15-15 करून असंही करू शकतात. त्याच्यामुळे ह्या भानगडीतच पडायचं नाही की काय होईल, ओके. एक पॅटर्न लक्षात घ्या, किंवा एक तर हे राहील म्हणजे GS राहणारच आहे, हे विषय राहणारच आहे. ते नाही राहिलं तर हे कमी प्रमाणात राहतील मराठी इंग्रजी, असं मराठी इंग्रजी वगैरे हे राहणारच आहे. पण जाहिरात येईपर्यंत आपण नेमकं काय करायचंय तर बघा, हा पॅटर्न बद्दल बोलूयात नंतर परत एकदा. जाहिरात येईपर्यंत आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती करायची आहे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग कंबाईनची पूर्व परीक्षा घ्या, दोन्ही B आणि C. मुख्य परीक्षा घ्या, मॅथ रिझनिंग आहे. सरळ सेवा जरी त्यांनी ठेवली, जरी कुठलाही सिलेबस ठेवला, मॅथ रिझनिंग राहणार आहे. आणि आत्ता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मॅथ मधले, किंवा मी म्हणतो मॅथ मधले जाऊ दे, मॅथ सगळ्यांना आवडत होतं बऱ्यापैकी, रिझनिंग मधले किती टॉपिक जमतात रे तुम्हाला? समजा रिझनिंग मध्ये 20 टॉपिक आहेत, त्याच्यातले जमतात का तुम्हाला 10 तरी परफेक्ट, की आत्ता दिले ते 10 टॉपिकवरती आणि तुम्हाला प्रश्न दिले, येतात का? मग हे ओरडाओरडी काय चाललंय की सिलेबस काय हे आहे? मॅथ आणि रिझनिंग राहणारच आहे ना. आज कुणाची तरी बॅच जॉईन करा ज्यांची आवडती, त्यामुळे किंवा सचिन ढवळे सरांची असेल किंवा कुणाची धरा, आपण काय कुणाकडून पैसे घेत नाही, म्हणजे बेस्ट आहेत ते. तुम्हाला ज्यांचे व्हिडिओ युट्यूबला कळतात, ज्यांचं टीचिंग कळतं, त्यांची बॅच जॉईन करा मॅथ रिझनिंगला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक करा, कंबाईन पूर्व परीक्षेचे सगळेच जुने प्रश्न सॉल्व्ह करा. पूर्व परीक्षेचे मुख्यतः थोडे हार्ड असतात पूर्वचे, त्याच्यातले पण जेव्हा 20चा सेट केला जातो तेव्हा 2 ते 3 प्रश्न हार्ड टाकले जातात, ते ओळखता आले पाहिजे. समजा तुम्ही एक्झाम्पलसाठी शेकडेवारी करताय समजा, तर शेकडेवारीमध्ये असे प्रत्येक ह्याच्यात 20च्या सेटमध्ये म्हणजे कसं, पेपरला ग्रुप बी आणि ग्रुप सीला पेपर असतो, यात 20-20 प्रश्न येतात. आता पहिले 15 यायचे, त्या 15 पैकी 2 ते 3 प्रश्न अवघड असतात. मग ते वेगवेगळ्या टॉपिकचे, यावेळेस व्याजावरती आले, शेकड्यावरती आले, रांगेतील क्रमांक, असे वेगवेगळ्या याच्यावरती एखादा 2 प्रश्न हार्ड येतात, ते ओळखता आले पाहिजे. आता पेपरमध्ये बघितलं एवढा मोठा प्रश्न आहे, मला टेन्शन झालंय, अरे त्या 20 मधला बघ, ते कळलं का मला काय सांगायचंय. त्याच्यामुळे मॅथ रिझनिंग वरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे, ओके. पुस्तकं सगळेच घेऊ नका, मॅथ रिझनिंगचं घ्या एक. दुसरं आहे, आता फक्त मॅथ रिझनिंगच करायचं काय परीक्षेपर्यंत, दम काढा जरा बाळा, ओके. बघ, दुसरं आहे मराठी. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्यायचं, माझ्या समोरच आहे बघा, ओके. हे आणि मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्या, त्याचा आपला कोर्स पण आहे, मी तुम्हाला दाखवतो लगेच. त्याचा कोर्स तुम्ही घेऊ शकता, नॉमिनल फीस मध्ये उपलब्ध आहे, पुस्तकाच्या किमतीच्या पेक्षा कमी आहे. त्याच्यात जबरदस्त पद्धतीनं व्याकरण आणि शब्दसंग्रह शिकवलंय, तो तुमचा जाहिरात येईपर्यंत कम्प्लीट होईल. मॅथ रिझनिंग पैकी मॅथचा एक टॉपिक टार्गेट करा. LCM, हे बेसिक, शेकडेवारी, व्याज, नफा, काळकाम, वेग, रेल्वेचे गणित, एक जा, नंबर सिरीज एक.
आणि रिझनिंग तुम्हाला जे सोपं जमतंय त्याचे 20-20, 30-30 गणित सॉल्व्ह करा. टॉपिकचं अकाउंट राहू द्या. जेव्हा जाहिरात येईल तुमच्याकडे असं लिहिलेलं पाहिजे की मॅथचे एवढे टॉपिक झाले, रिझनिंगचे एवढे टॉपिक झाले, आता एवढे राहिलेत आणि मराठीचे एवढे वाचून झालेत, एवढे प्रश्न सॉल्व्ह करून झालेत. हे करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय रिझल्ट येत नसतो. ओके, 2 गोष्टी क्लिअर झाल्या. तिसरं काय करू मग वाटतं का 2च विषय करायचे का? अजून दम काढ. तिसरा विषय घ्यायचा आहे आपल्याला जीएसचा. पण जीएसला मग कुठलं होतं? त्याचा सोपळा घेऊ का? हे करू का? काहीच नाही घ्यायचं. थोडीशी ऐकून घे. बघ मित्रांनो, बघा कंबाईन पूर्व परीक्षा, ओके, त्याच्या प्रीचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक. काय म्हणतो मी? कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक घ्यायचं आहे. मग आता बरेच जणांना कळत नाही. मला काय, मी परत सांगतो, मला कुठल्याही येणं कोणाची टक्केवर नाही, की आपल्याला काही घेणं नाही, पण प्रामाणिकपण आहे त्याच्यामुळे सांगतोय. कुणाचं घ्यायचंय तर आप्पा हातनवरे सरांचं घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण कधी काय आपल्या टक्केवर दिलं नाही, कुणीच दिलं नाही टक्केवर, कुठल्याच पुस्तकाला दिलेलं. ओके, त्यांचं पुस्तक घेऊ शकता. तुमच्याकडे ऑलरेडी दुसऱ्या पब्लिकेशनचं असेल तेच यूज करा. पण कोणाला घ्यायचं असेल तर सांगतोय. आपला काही जण म्हणतात की तुमचा काय असेल फायदा, हॅट काय फायदा नाहीये. हो, जे बेस्ट आहे ते सांगतो. तुमच्याकडे दुसरं की तुम्हाला दुसरं कुठलंही घ्यायचं घ्या, आपल्याला काय म्हणणं नाही. पूर्व परीक्षेचे प्रश्न असले पाहिजे, त्याच्यात एक्सप्लेनेशन असलं पाहिजे. नंतर मला मेसेज करून विचारण्यापेक्षा म्हणून मी सांगतोय की आप्पा सरांचं तुम्ही घेऊ शकता, घ्यायचं असेल तर. नाही घ्यायचं तुम्हाला दुसरं पब्लिकेशन घ्यायचं, आपला काही प्रॉब्लेम नाही, आपली कोणाची टक्केवारी नाही. ओके, कळलं? हे आता हे तर केलंय, हेच घ्या. आता ही शेवटची स्टेप आहे. नंतर एकदम जाहिरात आल्यावरतीच बघू, गरज नाही. पण हे आयोगाचे ग्रुप सीचे मागचे 1-2 वर्षाचे 2 पेपर फक्त प्रिंट करून ठेवून द्या. बघा त्याला कसे कसे प्रश्न विचारलेत, काय फॉन्ट वगैरे, तेवढं फक्त बघा, बघून घ्या. फक्त प्रिंट राहू द्या. 2 शेवटचे 2026चा आताचा आणि 25चे फक्त तेवढं प्रिंट करून राहू द्या. की नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या. हे 3 पुस्तकं तुमच्याजवळ पाहिजे. कळलं का? त्याच्यामुळे एक्झाम पॅटर्न काय असेल, कुठल्या याला किती, हे आताचं कामच नाही. हे आयोगाला माहित नाही अजून आताच्या कंडिशनला. ओके, ती गोष्ट लक्षात ठेवा. मी काय बोलतोय की आयोगाला अजून माहित नाही एक्झाम पॅटर्न काय असेल, टेक्निकलचे काय पोस्ट आहे, त्याचा काय अभ्यासक्रम असेल, काही नाही. पण बेसिक मी सांगतोय की मॅथ रिझनिंग त्याची तर काय आपली बॅच नाही सध्या, ती तुम्ही करू शकता. मी काय सांगत नाही. मराठीची आपली बॅच आहे. तुम्हाला गरज मोरावळे सरांचं पुस्तक असेल तर 100% ती बॅच घ्याच. खूप फायदा होणार आहे त्याचा, 100%. नसेल दुसरं पुस्तक वापरत असाल तर नाही घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मोरावळे सरांचं पुस्तक वापरत असाल तर 100%. आणि पुस्तक वापरा, जबरदस्त पुस्तक आहे. त्यांची काय मला काही टक्केवारी दिली नाही. इथं मी सचिन ढवळे सरांचं नाव सांगितलं, तिथे आपल्याला कोणी टक्केवारी दिली नाही. खरं बोलायला गेलं की काही जणांना मिरच्या झोमतात, ते काही जणच असतात बोटावर मोजणे इतके, त्यांना मी घेत पण नाही. राहू दे इकडे उडत. पण सांगणे गरजेचं, विश्वास बसला पाहिजे. सांगतोय तर काय, एखाद्या वेळेस चुकीचा अर्थ जाऊ शकतो, त्यामुळे सांगणं गरजेचं असतं. क्लिअर? मॅथ रिझनिंग दररोज करा, 2 ते 3 तास मॅथ रिझनिंग करा. बॅच जॉईन करा एखाद्या याची, त्यांचे व्हिडिओ बघा. पण टॉपिक वाईज जा. उगीच काहीतरी युट्यूबचे कुठले तरी कंबाईनचे आता हे पेपर घेतलं, याचे सगळे एक्सप्लेनेशन बघतोय, मग लय अवघड असते रे. अभि टॉपिक वाईज आहे ना बापा. एक टॉपिकला एक टॉपिकवरती काम कर. कळलं का? टॉपिकचे नाही एक्झाम्पल म्हणून नावं सांगितले, तसं एक टॉपिक एक करा. बस, संपला विषय. अशा पद्धतीने जा. मराठीसाठी पण दररोज हे व्होकॅब करा. समानार्थी शब्द हे सगळे वाचून घ्या. याचे सगळे व्होकॅबसाठी जुने, म्हणजे व्होकॅब जास्तीत जास्त कुठून करायचे तर आजपर्यंत आयोगाने 1984 ते आजपर्यंत आयोगाने विचारले सगळे प्रश्न, त्याचं पुस्तक पण घेऊ शकता तुम्ही. ओके, आता तुम्ही म्हणाल मग इंग्रजी तर पहिल्यांदा मराठी सोपं करून घ्या पटकन. ओके, याचे सगळे 8-10 दिवस 15 दिवस करून घ्या. नंतर तुम्ही इंग्रजीला जा. ही गोष्ट महत्वाची. एकदा सगळं घ्याल तर सगळे विषय आहेत मग बाकी जीएसबी वाट बघायला. ओके, तर ती पण नाहीये. तिसरं म्हणजे कंबाईनचे पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक. या 3च गोष्टी घ्या, त्या परफेक्ट करा. ज्या दिवशी सिलेबस येईल त्या दिवशी परत लगेच जबरदस्त स्ट्रॅटेजी घेऊन येतो, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. अजूनही मी तुम्हाला दाखवतोय आता की आपली ही बाग आहे मोरावळे सरांचं पुस्तक कमी वेळेत कसं वाचायचं, याचा युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ही बॅच आहे आपली मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची बॅच. ओके, टू द पॉईंट टीचिंग, कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड. ओके, आणि अजून परत एकदा सांगतो आता पॅटर्न बद्दल, किंवा नेमका काय पॅटर्न असू शकतो. हे बघा, याच्याबद्दल अजून 4 व्हिडिओ टाकून तुम्हाला मस्त गोड वाटण्यासारखं करू शकतो, पण तसं करणार नाही. प्रॅक्टिकल आणि खरं बोलणारं व्यक्तिमत्व आहे मी. हा एक पॅटर्न असू शकतो. ओके, पण याच्या नादी लागूच नका की कुठल्या विषयाला किती असतील. आपलं काम आहे मराठी करणं सध्या, आणि मॅथ रिझनिंग करणं, आणि जीएसचं ते करणं. राहतोय आपला फक्त इंग्रजी. ह्या पॅटर्नने आपला अभ्यास व्हायला 75% व्हायला, काही प्रॉब्लेम नाहीये. इकडे जर बघितलं, हे थोडं जर घेतलं मराठी इंग्रजी आणि जीएस जर वेगळं ठेवलं असतं, त्यांनी जास्त ठेवलं तरी होऊ शकतं की इथं 15-15 करू शकतील, हे जीएस अजून वाढू शकतील. किंवा हे इथं सगळं 15-15 करून इथं टेक्निकलचा जर तुमच्या सिलेबस असेल ते टाकू शकतील.
किंवा शेवटची जर स्टेप बघितली आपण, असं ठेवणारच नाहीत, पण वाटलं समजा काय सांगता येईल. ओके, तर पेपर 1 पेपर 2 करू शकतील, पण सध्या बिलीफच्या याला ठेवलाय. तरी पण तुमचा जास्तच अभ्यास व्हायला. कसा? तुम्ही मराठी करताय, तुम्ही मॅथ रिझनिंग करताय, जीएस पण करताय. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं तुमचं व्हायला पेपर सेकंड इकडे जीएसचा असतो पूर्ण. ओके, पेपर फर्स्टमध्ये तुमचे 3 विषय ऑलरेडी व्हायलेत. मराठी व्हायलाय, मॅथ रिझनिंग व्हायलाय, व्हायला फक्त इंग्रजी होऊन जाईल तो पण. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, जे करतोय ते प्रॅक्टिकल असलं पाहिजे. प्रॅक्टिकल अभ्यास करा, समोर आहे तुमच्या. याच्यापेक्षा अजून वेगळा सिलेबस असू शकतो का? चंद्रतारा विचारतील का? आजपर्यंत एमपीएससीने गेले तेच विचारतोय मी तुम्हाला. तेच सांगतोय की मी इथे तुम्हाला 3 फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर ठेवलंय. कंबाईनच्याच लेवलचा असेल, त्याच्यापेक्षा ग्रुप सी लेवलचे सरळ सेवेला प्रश्न असतील. त्याच्यामुळे तुम्हाला हे पुस्तक सांगितलं किंवा जुने प्रश्न एक्सप्लेनेशन सांगितलं हे. आणि हे तुमचं मराठी झालं पाहिजे इथे. आणि हे तुमचं मॅथ रिझनिंग, हे कुठली एक्झाम असो असतंच. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षेला आता आहेच, कुठे आहे मॅथ रिझनिंग आहेच. आणि बऱ्याच जणांना जमत नाही. जेव्हा ऍड येईल तेव्हा वेळच नसतो. 2-2, 3-3 तासाचे लेक्चर्स असतात मॅथ रिझनिंगचे. ते बघणं, लिहून काढणं वेळ आहे का? नाही, तेव्हा वेळ नाहीये. आज वेळ आहे. आज एक टॉपिकला टार्गेट करा म्हणतोय मी. असं नाही की एकदाच 4-4 टॉपिक करा. 2-3 दिवसात एक टॉपिक करा. तुमचे 30 दिवसात 10 टॉपिक होतील. अरे कुठले कुठे चालले तुम्ही? पाडेपाठ नाहीत, पाडेपाठ करा. स्क्वेअर पाठ नाहीत, पाठ करा ना. सगळ्या गोष्टी काम करा. 2x2 करा. काही जणांना 2x0 किती आहेत माहितच नसतं, ती 2 लिहिते. इतक्या याला पण आज वेळ आहे ना. आज सूत्रपाठ करा, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचे. त्याचे शॉर्टकट काय असतील ते बघा. वयवारीचे गणित आज सॉल्व्ह करा. लिहून घ्या ते गणित, बघा सोपं काय ते. कळलं का? आज तुमच्याकडे वेळ आहे. स्क्वेअर क्यूब पाठ करायचे आज वेळ आहे. आज शांततेचा काळ आहे. आज समानार्थी शब्द आहेत, वाचून घ्या. विरुद्धार्थी शब्द आहेत, वाचून घ्या. म्हणी आज सगळ्या वाचायला वेळ आहे. समास, व्याकरण सगळं बघायला वेळ आहे. पुस्तक पूर्ण वाचायला वेळ आहे. आज शांततेचा काळ आहे. कंबाईनचे सगळे प्रश्न याच्यात उपलब्ध आहे. त्याचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. शांतपणे बघायचे की कंबाईनला कुठले किती प्रश्न विचारले, कुठल्या टॉपिकला, ते सगळं पुस्तकात दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन आहे. कसे प्रश्न आहेत, अवघड आहेत का, सोपे आहेत, जमतात का काय. वेगवेगळ्या पुस्तक. आताच विद्यार्थ्याचा कॉल आला होता, तो बघत असेल व्हिडिओ. तुम्हाला मी अमुक या विषयाचे एक मोठे 2 भाग घेतले पुस्तकाचे. किंवा अजून हे घेतोय, हे घेऊ नका ना. हे 3च गोष्टी घ्या. ह्या 3 गोष्टी डेस्कवरती ठेवा, लॅबमध्ये ठेवा. त्याचा पद्धतीने अभ्यास करा. भूगोलला वेगळं पुस्तक, याला इतिहासचे 2 पुस्तक घ्याल, भूगोलची 2 घ्याल, पॉलिटीला 1 घ्याल, इकॉनॉमिक्सचे 1-2 घ्याल, अजून सायन्सचं घ्याल. किती होईल वाचणं तुमचं, काहीच होणार नाही. हे पुस्तक तुम्हाला नंतरही वाचायचंय, आधी वाचायचं. याची जास्तीत जास्त रिव्हिजन करायची. जेव्हा सिलेबस येईल तेव्हा तुम्हाला अजून जे जीएस बद्दल अजून व्हिडिओ टाकतो. पण सध्याच्या परिस्थितीला हे फक्त 3च घ्या. जास्त घेऊ नका. किंवा सध्या अशा टीचिंगच्या बॅचेस मॅक्झिमम घेऊ नका की हे बॅच घेतो मग ते करतो, तेच करत बसतो, अडकून बसाल. सध्या स्पष्ट सांगतोय की मॅथ रिझनिंग घ्या, त्याची बॅच मराठीची आपली उपलब्ध आहे. आणि जीएस साठी हे पुस्तक घ्या. ओके, आणि अजून काही वाटलं लवकर जे एक्झाम पॅटर्न आला तसं हे प्रश्न त्याचे व्हिडिओ टाकतो. तुमचे जे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मला इकडे मेसेजही करू शकता तुम्ही. ओके, ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप क्रमांक म्हणजे त्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी मला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचं पूर्ण नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, पदवीचं नाव हे सगळं मेसेज करू शकता आणि तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. तुमचे जे काही प्रश्न असतील व्हॉट्सअपला विचारू शकता. कॉलिंगचा टाइम घेऊन कॉलवरती बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, परत एकदा सांगतोय की भरपूर जणांच्या डोक्यात अजूनही टेन्शन आहे की पॅटर्न काय असेल, हे असेल, ते किती जणांना कॉल करतात, मला देखील किती मेसेज, किती कॉल आले. मी प्रॅक्टिकल वागतो. प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगतोय की ह्या 3 पुस्तकं घ्या, याच्या अभ्यासाला लागा. इतर आता इतिहासच घेतो मग 15 दिवस इतिहासच करतो त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. ओके, किंवा भूगोल घेतो त्याचा हे करतो, इकॉनॉमिक्स घेतो, पॉलिटी घेतो, 15 दिवस एक्झाम पर्यंत तेच करतो, एकच विषय. असं करू नका. हे घ्या. वाटलं तर सोबतीला तुम्ही स्टेट बोर्ड करू शकता. ओके, पण स्टेट बोर्ड पण काय कुठे कळतील तुम्हाला, हे आधी 11वीचे जुने स्टेट बोर्ड करू शकता इतिहासासाठी. मग वेगवेगळे स्टेट बोर्ड तुम्ही करू शकता. महाराष्ट्राचे, भारताच्या संबंधित प्राचीन मध्ययुगीन सध्या तरी सिलेबसला नाही, ते फक्त राज्यसेवेलाच आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.